नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही चहाच्या मळ्यामध्ये गेलो नाही पावसामुळे. सो आपण चाललो आहोत चहाच्या फॅक्टरीमध्ये. सो चला चहा पावडर कशी बनते ते सुद्धा पाहूयात आणि तिथे चहा पावडर विकतसुद्धा भेटते बरं का. सो चहा पावडरची शॉपिंगसुद्धा आपण करणार आहोत. चला लेट्स गो. सो आपण आधी बघणार आहोत डॉक्युमेंटरी आणि त्यानंतर काही जुन्या पारंपरिक इथे वस्तू आहेत केरळमधल्या त्या पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत चहाच्या फॅक्टरीमध्ये. to 7,500 feet on slopes of 30 to 45 degrees and does not compete with any other food crop. Its deep running roots bind the soil firmly, preventing erosion. Rainfall in the region varies from 150 centimeters in the eastern slopes to as much as 700 centimeters on the western slopes facing the Arabian Sea. They successfully located and climbed the peaks of Arnavuri, the highest mountain in South India. Among other things, there's As profits increased, the quality of life in the tea gardens improved. By 1915, some 15 fully equipped tea factories were operational, and Kannan Devan Tea was a name to be reckoned with in the market. On 16 July 1924, unusually heavy rain was recorded across डॉक्युमेंटरी पाहून झाली आहे आमची. आता आपण पाहणार आहोत काही जुन्या काळातल्या वस्तू आहेत तिथे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत टीच्या फॅक्टरीमध्ये. तुम्हाला दिसतीये तिथून हे हे जी तुम्हाला ही बॅक साईडला मशीन दिसते, ह्या मशीनमधून ते इथे असं पूर्ण सर्क्युलेशन आहे. तिथून ती वाळू वगैरे पूर्ण मशीन आहे, त्या मशीनमधून ती पूर्ण चाळून निघते आहे. सो ओरिजिनल चहा पावडर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही केरळला या, इथून चहा पावडर नक्की बिकॉज आता मी मोस्टली जास्त चहा पित नाही, कॉफी पिते, पण इथे कॉफी पण बनते आणि चहा पावडर पण बनते. तुम्ही केरळला आला तर इथून नक्की ताजी ताजी चहा पावडर घेऊन जा. ठीक है.
काळी कशी काय होते मला तेच कळत नाहीये. पानं आहेत ग्रीन. इकडे या इकडे. चहा पावडर हा आता चहा पावडरचा वास येतोय. हो चाळून निघतीये मे बी. ही जी चहा पावडर आहे ही रिअल आहे आणि जी आपल्याकडे येते ती त्याच्यामध्ये भरपूर मिलावट असते. रिअल चहा पावडरला एवढा वासही नसतो. नॉर्मल आपला जो हिरव्या पानांचा वास येतो तसाच वास येतो याला. पावडरच्या पुड्यासोबत फ्री देत आहेत. आपण लोकल गेट वन बाय वन हिला पण घ्यायची, मला पण घ्यायची होती. तर मी कसं केलं, बाय टू गेट वन आहे ना, तर मी 3 घेतले 140 मध्ये. 140 140 280 ना. घेऊ थंड. ही तशी स्वस्त आहे. कॉफीचा रेट खूप जास्त आहे आणि हे आहे कॉफीचं सेक्शन. जास्त कॉफी काही इथून घेतली नाही आहे कारण की कॉफी फार महाग आहे. दुसरीकडे आम्ही जाणारच आहोत तेव्हा आम्ही बघणार आहोत तिकडे कॉफी भेटते का म्हणून. हां आमच्यासोबत जे मुलांना ड्रायव्हर आहेत त्यांनी आम्हाला एक कार्ड दिले तर आम्हाला अजून 10% डिस्काउंट भेटणार आहे. आणि इथे जर तुम्ही जी पॅकेट घेतले त्याच्यावर 3 बाय गेट वन फ्री असं आहे. आणि जर 2 कॉफीवरती तर 4 कॉफीचे पॅकेट घ्याल तेव्हा एक फ्री आहे. अशी ऑफर आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला 10% डिस्काउंटचं कार्ड भेटलं झालं तर अजून आम्हाला 10% डिस्काउंट भेटलं आहे. हे थांब जरा, एकत्र करायचं बिलिंग. इथे जेवढा इथे चहा पावडर विकायला आहेत प्रत्येक चहा पावडरचा चहा आहे. टेस्टिंगसाठी तुम्ही इथे चहा ट्राय करू शकता आणि त्यानंतर जो तुम्हाला आवडेल ती तुम्ही चहा पावडर इथे विकतही घेऊ शकता. लाईन लावा. आईस टी आणायचं आहे. गाणं घ्या कोणा त्या घेऊन या कोणाच तरी बिलामध्ये. किती चार्जेस? जे पिशवी देईल ना. कारण आज परत संध्याकाळी पण शॉपिंग होईल ना. इसमें देना. हम त्याला सांगितलं यायला लगेच मिळेल. काय करू? यायला लगेच मिळेल. थँक्यू. आम्ही आता बिलिंगच्या काउंटरवर आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कॅश आणि कार्ड चालते. जीपे चालत नाही. तर तुम्ही इथे आलात कॉफी तुम्हाला घ्यायची कार्ड ठेवा नाही तर स्वतःजवळ कॅश ठेवा. जीपेच्या भरोशावर आला तर प्रॉब्लेम होईल. सो कार्ड आहे फक्त कॅशच. हे आहे आम्ही घेतलेल्या टी. खूप जास्त घेतलं का आपण? नाही ना. तिघींचं मिळालं. हां ग्रीन टी पण घेतली आम्ही. आईस टी घेतली आहे. नॉर्मल टी घेतली आहे. कॉफी घेतली नाही आम्ही इथून. फार महाग होती. चार्जेस नाही आहे. कॅरी बॅग तुम्ही आणली नाही तरी कॅरी बॅग देतात आपल्याला. छान कापडी स्ट्रॉंग कॅरी बॅग आहे. सो आमची शॉपिंग लॉट ऑफ सामान. तर सगळ्यांनी मस्त आता इथे चहा पावडरची शॉपिंग आम्ही केली आहे. मग तर आजचा टी फॅक्टरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आम्ही जी टीची शॉपिंग केली ती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला तिथे शॉपिंग करायला आणि टी फॅक्टरीमध्ये जायला आवडेल का? सर्व मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो यापुढे जेही काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.